दोन्ही शिवसेना पक्ष एकत्र येण्याबाबत ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। बाळासाहेबांच्या स्वप्नासाठी एकत्र येत असतील तर ते योग्यच असून दोन शिवसेनांमध्ये चर्चा होत असेल तर त्यात वावगं काय, असं वक्तव्य लोकशाही मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान सुषमा अंधारे यांनी सूचकपणे म्हटलेलं आहे। काय नेमकं सुषमा अंधारे म्हणाल्या ऐकूया। नॅचरल अलायन्स असं म्हटलं जातं, तर त्यावेळेला जे मुळात एकच आहेत ते जर पुन्हा एक होणार असतील किंवा त्या दृष्टीने काही चर्चा होणार असेल, होणार की नाही मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांच्याकडून निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांची ही इच्छा नक्की असू शकते की मुंबई महापालिकेवर काहीही झालं तरी शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे। जी इच्छा आमची सगळ्यांची आहे। आता या इच्छेचा सन्मान करायचा की नाही हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवायचं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांचा कायम हा संकल्प राहिलेला आहे की बीएमसीवर फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा फडकेल। तर त्या अनुषंगाने प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत। तो प्रयत्न अगदी राऊत साहेब करत असतील तर फार म्हणजे अभिनंदनीय गोष्ट आहे। या प्रयत्नांना साथ द्यायची की नाही हा प्रश्न खरा त्यांच्याकडून आहे। देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपलाच महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि त्यावर मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा हीच देवाची इच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। यानंतर आता संजय राऊतांनीही एक सूचक वक्तव्य केलंय। बहुमत हे चंचल असतं, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। आम्ही तटस्थपणे हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असं राऊत म्हणाले। त्यामुळे मुंबईतील महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काही ट्विस्ट येणार आहे का अशी चर्चा लागलीच सुरू झाली आहे। फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेलं नाही। कारण सर्व साम त्यांचा भेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो। जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे याचं स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं। मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजप पल्लाड आमच्या नेत्यांना स्वीकारलं। वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे। तुम्ही आमचा शिवसेनेची चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं, ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं। हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।